चेंडू इथे निर्धाव जातोय. प्रतीक सिंगडे गोलंदाज, समोर फलंदाज आहेत ते विनोद बुधर. दुसरा चेंडू पुन्हा सामोरे जातील विनोद बुधर यांना. उलटा चेंडू आणि हा मारलेला हवेमध्ये चेंडू आणि हा षटकार. या षटकाराने खातं खोललेलं आहे ते विनोद बुधर याने. पहिला चेंडू सुरेख टाकला होता प्रतीक याने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती हा खणखणीत षटकार मारलेला आहे. लकी कंस्ट्रक्शन आणि युवा माहीम या दोन संघामध्ये हा सामना होतोय. तिसरा चेंडू आणि गडी बाद. किरण बारात क्षेत्र यष्टीरक्षक होते, त्यांनी हा झेल टिपलेला आहे. मोठा गडी बाद करण्यात यश आलेलं आहे ते प्रतीक सिंगडे यांना. लकी कंस्ट्रक्शन संघाचा मोठा आयकॉन खेळाडू विनोद बुधर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतात अश्विन दुबला. अश्विन दुबला डहाणू तालुक्यातील हा खेळाडू. पुन्हा हवेमध्ये मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गडी बाद. दुसरा गडी बाद होतोय लकी कंस्ट्रक्शनचा अश्विन दुबला. दुसरा गडी बाद झाला तो लकी कंस्ट्रक्शनच्या. 4 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 6, 2 गडी बाद झाले आहेत ते लकी कंस्ट्रक्शन. विनोद बुधर आणि अश्विन दुबला असे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सचिन वाघ नवीन फलंदाज. खूप सुंदर चेंडू आणि तितक्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. सीमारेषे पार चौकार. या चौकाराने खाते खोललेलं आहे ते सचिन वाघ यांनी. संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 10. प्रतीक सिंगडे उर्फ पप्पी यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. आणि खूप सुंदर चेंडू निर्धाव पंचांनी घोषित केलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लकी कंस्ट्रक्शनची धावसंख्या 10, 2 गडी बाद.
हा सुद्धा डहाणू तालुक्यातील हा खेळाडू आहे विनय उंबरसडा. समोर फलंदाज आता आहेत मनोज दळवी. खूप खूप मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे या मनोज दळवी यांना. विनय यांचा पहिला चेंडू समोर मनोज. हो हो खूप सुंदर मारलेला चेंडू आणि या पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषे पार जातोय चौकार. या चौकाराने 14 धावसंख्या झालेले तर लकी कंस्ट्रक्शन हबीबबाई शेख यांचा हा संघ. वेळेची भान ठेवावी. विनय यांचा दुसरा चेंडू पुन्हा समोर आहेत फलंदाज मनोज दलवी. खूप सुंदर टाकलेला तर चेंडू तितक्याच पद्धतीने खेळलेला आहे. चोटी धाव म्हणावी लागेल. या एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढ होते 15. 2 गडी बाद 15 धावसंख्या लकी कंस्ट्रक्शन जव्हार. युवा माहीम मुकेश करबट यांचा संघ. विनय यांचा तिसरा चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. वेगवान टाकलेला चेंडू विनय उंबरसडा यांनी. चौथा चेंडू. हो हो पुन्हा खूप अतिवेगवान टाकलेला चेंडू पुन्हा निर्धाव. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षक किरण बारात यांच्या हातामध्ये. पुन्हा खूप सुंदर चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल विनय यांची. आणि त्रिफळाची तिसरा गडी बाद होत आहे सचिन वाघच्या रूपाने लकी कंस्ट्रक्शनचा 15 धावसंख्येवरती. कौतुक करावं लागेल किरण बारात माफ करा विनय उंबरसडा यांचं. खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा फक्त 5 धावा दिल्या आहेत.
खूप सुंदर चेंडू हवेमध्ये चेंडू आहे आणि गडी बाद. लकी कंस्ट्रक्शनचा कर्णधार मनोज दलवी बाजले एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल दिलेला आहे तो. म्हणजे आतापर्यंत एकूण 14 चेंडू टाकून दिले आहेत आणि 15 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. युवा माहीम विरुद्ध लकी कंस्ट्रक्शन. आणि हा सुद्धा मला वाटतं झेल होता की काय. सुंदर गोलंदाजी प्रतीक शिंगडे यांची. योगेश कांबळे समोर फलंदाज आहेत. हे सुद्धा एक मोठे फलंदाज आहेत. हो हो, काय गोलंदाजी इथे प्रतीक शिंगडे यांची. एक वेगवान तर एक मंद गतीने टाकलेला चेंडू. प्रत्येक चेंडू अलग अलग पद्धतीने हाताळत आहेत प्रतीक शिंगडे. पुन्हा निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल प्रतीक शिंगडे यांचं. पुन्हा आखोट पाहिजे चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि हे मेडनावर या स्पर्धेतील दुसरं मेडनावर म्हणावं लागेल प्रतीक शिंगडे यांचं. पहिल्या मैदानावर टाकली होती ती MS लायन या संघातील सागर धोडी याने. इम्पॅक्ट खेळाडू. बाहेर आलाय रोहित चाकर हे यांच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू गेलेले आहेत. ते मला वाटतं वैभव धूम. तीन षटक टाकून झाले. 15 धावा आणि 4 गडी बाद झाले लकी कंस्ट्रक्शनच्या. आता चौथं षटक घेऊन आले ते पुन्हा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक. विनय उंबरसडा. विनय यांचा पहिला चेंडू चौथ्या षटकामधला. आणि आवामध्ये गेलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय बघूया ते. आणि हा चौकार. सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा. या चौकारात संघाची धावसंख्या होते लकी कंस्ट्रक्शनची 19. विशाल जनाठे फलंदाज आहेत. आणि हा कुटप्याचा चेंडू अतिशय वेगवान टाकला होता. निर्धाव चेंडू गेलेला. आतापर्यंत 19 चेंडू म्हणावं लागतील आणि फक्त 19 धावा झाल्या त्या लकी कंस्ट्रक्शनच्या. आणि हा
खूप सुंदर मारलेला षटकार. विशाल जनाठे यांनी हा मारलेला षटकार. या षटकाराने धावसंख्या आली ती 25. पुढील चेंडू विनय यांचा. पुन्हा जोरदार मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. बघूया दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत का, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 4 गडी बाद 26. हो हो हो, खूप सुंदर चेंडू मारलेला आहे. निश्चितच चौकार. या चौकाराने खूप सुंदर आता फलंदाजी होत आहे ती योगेश कांबडी आणि विशाल जनाठे यांच्याकडून. संघाला सावरत आहेत दोन्ही फलंदाज. या चौकाराने धावसंख्या वाढते 30 धावा. पुन्हा बॅट चेज घेऊन गेलेला चेंडू. सरळ चेंडू सीमारेषे पार चौकार. विशाल जनाठे खूप सुंदर फलंदाजी. योगेश कांबळे यांच्या बॅट मधून निघालेले हे चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. नवीन गोलंदाज येतो तो मनीष सातपाटी. पालघर सातपाटी या गावात राहणारा हा मनीष उराडे. आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा खूप सुंदर चेंडू मनीष यांचा. मनीष अष्टपैलूचा खेळाडू आहे मनीष उराडे. आणि हा मालक उत्तुंग षटकार. खूप सुंदर मारलेला षटकार. 2 चेंडू खूप सुंदर टाकले होते मनीष यांनी, परंतु त्या तिसऱ्या चेंडूवरती विशाल यांनी मारलेला हा षटकार. ऑफस्टंपच्या अतिबाहेरील चेंडू. पंचांच्या इशारा वाईट. या अवांतर धाव्याने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येची 41. 41 धावा 4 गडी बाद. पुन्हा खूप सुंदर मारला चेंडू. पुन्हा षटकार. पुन्हा षटकार. खूप सुंदर फलंदाजी विशाल जनाठे यांच्याकडून. धावसंख्या किती झाली? एक वाईट होता ना. हो
मनीषांच्या पुढचा चेंडू हा सुद्धा खूप बाहेर आहे, निश्चितच वाईट असेल आणि पंचांनी घोषित केलेला वाईट चेंडू. धावसंख्या झालेली ती 48 धावा. पुन्हा खूपच बाहेर चेंडू, द्रुत गतीने टाकलेला चेंडू, परंतु वाईट चेंडू. या वाईट चेंडूने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 49. आता खूप सुंदर पायामध्ये टाकलेला चेंडू मनीष उराडे यांनी 5 चेंडू टाकून दिले. आतापर्यंत 15 धावा दिलेले आहेत मनीष उराडे यांनी. पुन्हा वाईट चेंडू, खूपच सुंदर टाकण्याचा प्रयत्न केला होता मनीष उराडेने, परंतु खूप बाहेर होत. पुन्हा खूप खराब चेंडू. एकदा पूर्ण केले बघूया, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दोनदा पूर्ण केले बघूया, तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत. चौकार. 5 धावा, एक वाईट आणि 4 चौकार. या 5 धावा, या 5 धाव्याने संघाची धावसंख्या वाढ झालेली आहे ती 55 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत मनीष यांनी 5 वाईट चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा आता खूप सुंदर चेंडू टाकलेले आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. निश्चित एकच धाव मिळेल आणि एका धावेने समाधान मानावं लागले. ते विशाल जनाटे. धावसंख्या झाली ती 56. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा. विशाल जनाटे आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 24 धावावरती खेळत आहेत, तर योगेश कांबडी 6 चेंडूमध्ये 8 धावावरती खेळत आहेत. यानंतर लगेच पुढच्या सामन्यासाठी जे संघ असतील त्यांनी तयारीत राहायचंय. नोत्री मुंबई आणि टीम 94 कामन या संघामध्ये पुढील सामना होईल. अमन आंबात हा नवीन गोलंदाज येतोय 6वं षटक हाताळण्यासाठी युवा माइंड संघाकडून. अमन यांचा पहिला चेंडू, समोर फलंदाज हाडीटर फलंदाज विशाल जनाटे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. विशाल जनाटे खूपच सुंदर फलंदाजी करत आहे. संघाला सावरलेला आहे त्यांनी. लकी कंस्ट्रक्शन संघाला 62 धावा. 4 गडी बाद झाले असताना सुद्धा विशाल जनाटे आणि योगेश कांबडी यांनी खूप सुंदर पार्टनरशिप केलेली आहे या विकेटसाठी. आणि पुन्हा खूप सुंदर चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल काय होऊ शकला नाही. चौकार. 66 धावा. लकी कंस्ट्रक्शन. पहिली 4 षटकं खूप सुंदर हाताळली होती प्रतीक शिंगडे आणि विनय उंबरसडा यांनी. आणि हा खूपच सुंदर टाकलेला चेंडू अमन आंबात.
चौथा चेंडू पुन्हा अमन अहमद यांचा, पुन्हा षटकार. खूप सुंदर फलंदाजी विशाल जनाटे. 72 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू आणि हा सुद्धा षटकार. अठ्ठ्याहत्तर धावा झाले, 4 गडी बाद. लकी कंस्ट्रक्शन आणि युवा माहीम या संघामध्ये हा सामना. विशाल जनाडे 15 चेंडू मध्ये 46 धावावरती खेळत आहेत. रिओ षटकार आहे या ठिकाणी सांगितलंय. योग्य पद्धतीने फटका खेळलेत म्हणजेच हा षटकार. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय विजय तारे साहेब. विशाल जनाटे चिंचणीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकलाय. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त कामगिरी त्याने केली. टीमसाठी मॅन ऑफ क्रायसिस ज्याला म्हटलं जातं. तब्बल 24 धावांचं हे महागडं षटक पाहायला मिळालंय आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मग काय गडी बाद झाले होते आणि त्यानंतर मात्र विशाल जनाटे मैदानाच्या आतमध्ये गरजलाय बरसलाय. 16 बॉलमध्ये तो खेळतोय 48 या धावसंख्येवरती. योग्य बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 80 धाव फलकावरती आहेत आणि 6 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. यानंतर न्यू 3 मुंबई आणि टीम 94 कामन दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आहे सर्व असं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. गोलंदाजी मार्कवर 7वं षटक हाताळण्याकरिता इंट्रोड्यूस केलंय वैभव धूम या बॉलरला आणि नावाप्रमाणेच तो या ठिकाणी बॉलिंगही करतो. आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलंय, प्रिव्हियस नाईटमध्ये. योगेश जी कांबडी आहे स्ट्राईक एंडला. धावसंख्या 80. वैभवचा बॉल, चांगला बॉल. चेंडू पडताना थोडासा खाली राहिलाय. खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. पिच क्रोडरचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते ऑनलाईन वॉच करत आहेत आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग. पुन्हा वैभव धूम राईट आर्म ओव्हर द विकेटने पेस बॉलर आहे. 1 धाव परिपूर्ण केली गेली. विशाल जनाटे खेळत आहेत 48 या धावसंख्येवरती. काल देखील त्यांना एक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. अशा परिस्थितीमध्ये ते खूप चांगली बॅटिंग करतायत. जेव्हा संघ संकटामध्ये असतो, संघ अडचणीमध्ये असतो आणि तेव्हा एकच नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजेच विशाल जनाटे, मॅन ऑफ क्रायसिस. हा बॉल पाहायला मिळाला कमी गतीने डिलिव्हर्ड केला, परंतु हा व्हाईट बॉल ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेरचा बॉल होता आणि म्हणूनच पंतांनी सांगितलं इट्स व्हाईट बॉल. बघू शकाल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून अगदी बॉल बाहेर गेला आणि म्हणूनच व्हाईट बॉलचा इशारा आदरणीय मुन्ना पटन सरांनी केलाय. 1 धाव ऍड झाले. 82 रन्स. धावसंख्या 82. वेगवान चेंडू यावेळेस डाऊन द लेग साइड. हा देखील व्हाईट बॉल.
एव्हरी डिलिव्हरी डाऊन द लेग साईड इट्स कॉल व्हाईट बॉल आणि तोच व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. अतिशय चांगल्या पद्धतीने विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. ऑफ साईडला फटका फसलाय. 48 धावेवरती विकेट, परंतु 48 धावा 50 धावेपेक्षा कमी नाहीयेत. विशालची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या. वॉट अ बॅटिंग यार, चांगली बॅटिंग त्याने केली. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती श्री गणपती बाप्पा यांना वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून, जिच्या कुशीत पाहिलं गेलं देखणं स्वराज्याचं स्वप्न अशा राष्ट्रमाता जिजाऊंना त्रिवार मुजरा करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांना विनम्र अभिवादन करून, ज्यांच्या क्रांतीचा वारसा अवघ्या भारत देशाने जपला असे क्रांतीसूर्य धरती आबा वीर बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम करून, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्रिवार मुजरा करून आणि सन 1942 पालघरचा स्वतंत्र लढाने जे 5 हुतात्मे शहीद झाले त्याच्यामध्ये सातपाडीचे काशीनाथरी बागदारे, सालवडचे सुकुर गोविंद मोरे, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबेतील रामचंद्र चुरे आणि नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर या 5ही हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून वैभवतून पुन्हा एकदा सज्ज होतो समोर उमेश खिलारे. चांगल्या पद्धतीने हा देखील बॉल ऑफ साईडला चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले गेलेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट. वैभव 2 आतापर्यंत 4च धावा तो खर्च करतोय, त्यामध्ये 1 विकेट त्याने घेतली गेली. 8 षटकं तुम्हाला योग्य त्या वेळी 40 मिनिटांमध्ये परिपूर्ण करावी लागतील याची नोंद घ्या फील्डिंग टीम. बॉल जाऊ दिले, योग्य बॉल यावेळेस सांगितले पंचांनी आणि यस बॅटरने यावेळेस चॅलेंज केलंय. डीआरएसचा वापर त्याने केलाय. आपण जाऊया वाईट करता रिव्ह्यू घेतलेला आहे. आज आदरणीय नितेशजी कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये डिसिजन पेंडिंग. आणि निर्णय येतो टीव्ही अंपायरचा. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल. रिव्ह्यू लास्ट. बघू शकाल चेंडू जो राहिला होता योग्य पद्धतीने रिच वाईड अँड इट्स अ फेअर बॉल. अंतिम बॉल. काय गोलंदाजी केली वैभव धूमने. धूम केलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे तो बॉलिंग करतोय अनप्लेबल अनप्लेबल. हा बघा परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग त्याने केलाय. इकॉनॉमिकल राहणं सोपं नाहीये या मैदानावरती आणि हे इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलंय. त्याने धावा खर्च केला या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 7 मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केला. आता अंतिम षटक पाहायला मिळेल. जसं विशाल बाद झाला धावा देखील जणू काही रुसलेल्या आहेत अशा अनुषंगाने पाहायला मिळतात. 84 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. युवा माहीम टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग करण्याचा. आता युवा माहीम टीमच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणी करता मनीष उराडे आलेत. मागील षटक त्यांचं 22 धावांचं राहिलं होतं, परंतु यावेळेस त्यांना कमबॅक करावं लागेल. चला या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. न्यू 3 मुंबई आणि टीम 94 कामन. पहिला बॉल वाईटचा प्रयोग पाहायला मिळालाय म्हणजेच एक धाव ऍड होईल. 85 धावसंख्या 85 वर जाऊन पोहोचली गेली. 5 गडी बाद. पुढील बॉल यावेळेस फ्लाइंग स्लिपकडे बॉल येताना पाहायला मिळालाय आणि त्याच्यावरती एक धाव नियंत्रित झाली. 86 रन्स ही धावगती पाहायला मिळते. 86 धावा 100 पार धावसंख्या जाईल का देखील क्वेश्चन मार्क आहे, कारण की चेंडू शिल्लक आहेत 5. ऑफ साईडला बॉलला उडवलंय डीप मध्ये प्रोडक्शन. त्या ठिकाणी टिपला झेल संपला. योगेश कांबडी यांचा खेळ. बॅक टू दी पवेलियन. विकेट डाऊन. थँक्यू. जाऊया आता
पुढील बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गौरव हावरे. गौरव हावरेने गोलंदाजीमध्ये सर्वांना प्रभावित केलंय, परंतु यावेळेस बॅटिंगने तो प्रभावित करेल का? नो डाऊट यंदाचा हंगाम खूप चांगलं गेलंय आणि प्रिव्हियस हंगाम देखील गौरव हावरे तीनसाठी टीम मध्ये खेळताना खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, ग्राउंड स्ट्रोक त्याने खेळलाय, एक धाव त्याला मिळाली. टीमची धावसंख्या एकने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 87. 87 धाव फलकावरती. 6 गडी बाद. मनीष उराडे कमबॅक करतोय बॉलिंग मध्ये. हा देखील फटका उंच गेलाय, फिल्डर पोहोचतील का त्या ठिकाणी? फिल्डर पोहोचले, परंतु चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू या ठिकाणी निघून गेलाय 4 धावींसाठी. हा देखील बॉल PDAPL चौकार 4. चौकार आला आणि 4 धावेला टीमची धावसंख्या 91. धावसंख्या 91. पुन्हा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बरोबरीत बॉल शिल्लक आहे 2. बॅटची एज आणि बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. स्टॉप झाला बॉल आणि त्यानंतर धावा जरूर पाहायला मिळत आहेत. 2. 93. 93 धावा. अंतिम बॉल षटकार जर आला तर डेफिनेटली 99 धावा होतील आणि 100चं टार्गेट पाहायला मिळेल. अंतिम बॉल. मनीष उराडे टू उमेश खिलारी. लॉफ्ट केलाय, ऑन साईडला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आलेत आणि झेल लॉंग ऑनला परिपूर्ण पाहायला मिळतोय. अप्पीच्या माध्यमातून विकेट क्रमांक 7. धावसंख्या 93 आहे आणि 94 धावांचं टार्गेट. चला आपण टॉस कडे बोलणार आहोत. सामना क्रमांक 2 चा टॉस आपण करूयात. न्यूत्री मुंबई टीमचे कॅप्टन आणि टीम 94 कामन टीमचे कॅप्टन. चला न्यूत्री मुंबई कर्णधार नाणे फेसली लगेच. न्यूत्री मुंबई
चला लगेच. हॅलो, चला आपण टॉस करूया सन्माननीय परेंजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. वेलकम दोन्ही संघांचं सहर्ष हार्दिक स्वागत. टीम 94 कामन प्रकाशजी तुमडा वेलकम, हार्दिक स्वागत. आणि योगीजी रडे आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू 3 मुंबई टीमचे कॅप्टन सन्माननीय परेंजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करूया. प्रथमतः 24 देतील दोन्ही टीमला. बघूया 24 कोण जिंकतो. आणि 24 जिंकलेले आहे योगेश लढे. न्यू 3 मुंबई कॉल करतील. एड्स कॉल केलाय आणि एड्स येतोय. टॉस जिंकलाय योगेश लाडे यांनी. धन्यवाद परेंजी पाटील साहेब. योगेशजी टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी फिल्डिंग असेल. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. समोर टीम 94 कामन हा संघ आहे. कोणते गोलंदाज तुमचे प्रभावी ठरतील, जे विकेट घेतील आणि धावा कमी देतील, त्याची नावं? आहे तो संजू कोण आपले कोणतं सूरज. हां सूरज. सूरज आहे, मयुरेश आहे, प्रीतम आहे, गौरव आहे. पहिला दिवस आपल्या टीमसाठी कसा गेलाय? काय अनुभव राहिलेत पहिल्या दिवसाचे? थोडी बॅटिंगमध्ये चेंजेस करू थोडंफार. नक्कीच. थँक्यू व्हेरी. सामना सुरू होतोय. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रकाशजी प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 8 षटकं आहेत आणि काय चाललं माइंडमध्ये की टोटल आपल्याला अचीव करावी लागेल 8 ओव्हरमध्ये? आम्हाला 100 धावा मारायच लागतील, कारण की आम्ही एक मॅच हरलेलो आहे. आता आम्हाला ही मॅच जिंकलो तर नंतरला आम्हाला चांगलं पडेल. नक्कीच. आणि पहिला दिवस आपल्या टीमसाठी कसा गेलाय? काय राहिलेत अनुभव पहिल्या दिवसाचे, काय म्हणाल? असं काय नाही, सगळे प्लेयरनी चांगला एफर्ट द्या, आपण नक्की जिंकू. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते प्रकाशजी तुमडा. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. नाडापिकेचा कॉल जिंकलाय न्यू 3 मुंबई टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. फटका उंच गेलाय, परंतु डिस्टन्स नव्हतं, परंतु आज झेल सुटलाय आणि जीवदान मिळालंय उमेश पठारी या बॅटरला. आणि उमेशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. झेल सुटला जातोय. ड्रॉप कॅच झेल सोडायचा नसतो, परंतु हा झेल सुटला जातोय. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्याची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणजेच PDAPL. पुलरलेन बॉल ड्राईव्ह केलंय. बिटवीन द गॅप आहे. लॉंग चेस करावं लागेल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. PDAPL 4 रन्स. चांगला ड्राईव्ह केला बघा. फुलटच बॉल होता आणि त्यानंतर लॉफ्ट केलं बॉलला. अप्रतिम. ॲज अ शार्प ॲज अ निडल अशा अनुषंगाने हा चौकार पाहायला मिळालाय. ॲज अ ॲरो प्रमाणे बॉल निघून गेलाय. बाणाप्रमाणे वेगवान हा चेंडू होता. वाईट बॉल. एक धाव जरूर वाईटच्या माध्यमातून ॲड ऑन केली जाईल. किरण बारात आहेत आणि किरण बारात यंदाच्या हंगामात खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण या टीमला पाहिलं होतं. स्वर्गीय जमीना बिस्तर सुतार स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. काल राहुल गोड यांनी पुन्हा एकदा 50 धावा केल्या त्या स्पर्धेमध्ये. वसईची मानाची स्पर्धा, कुंदनजी सुतार साहेबांची स्पर्धा ती पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये
काला संघ क्वालिफाय झालाय तोच किरण बारात मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला बॉल, हार्ड लेनचा वापर होता परंतु गती कमी होती आणि याच गतीने बॅटर बीट झालेत. महेश बोरसे म्हटलं की नेहमीच त्याच्याकडे कला कौशल्य आहे आणि व्हेरिएशन आहे असा गोलंदाज पाहायला मिळतोय. हबीबभाई शेख साहेबांचा संघ एका साईडने खेळतोय, एका साईडने मुकेशजी करबट साहेबांचा संघ. हे दोन संघ आमने सामने आहेत. हा देखील बॉल वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि हा दुसरा वाईट बॉल या ओव्हरचा राहिलाय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या युवा माहीम 8 धावा 4 बॉल नंतर पाहायला मिळत आहेत. किरण बारात खेळतोय 3 बॉलमध्ये 5 धावा. उमेश पठारे 1 बॉलमध्ये 1. धावांची गती 9 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय आणि 9 धावा आहेत धावफलकावरती. महेश बोरसे P1 चा षटक तो हाताळतोय. पॉवर प्ले P1. शेवटचा बॉल, सेकंड लाईफ मिळालेला आहे उमेश पठारे यांना. सफळाचा ब्रँड म्हणजे उमेश पठारी. थोडीशी गडबड झाली या ठिकाणी रनअपमध्ये. योग्य बॉल पडण्यासाठी योग्य रनअपची गरज असते. ज्याप्रमाणे विमानाला अवकाशामध्ये झेप घेण्यासाठी योग्य रनवेची गरज असते त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये एक चांगला चेंडू पळण्यासाठी योग्य रनअपची गरज असते. काही वेगाने हा चेंडू हाताळला, आतमध्ये बॉल आला होता. 1 धाव डेफिनेटली मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. 10 रन्स हे स्कोर कार्ड पाहायला मिळाले. 10 हा जर्सी क्रमांक नेहमीच आला की आपलं हे मस्तक नतमस्तक होतं. ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला ग्लॅमराईज केलं गेलं. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर हा नंबर आला की हे मस्तक नतमस्तक होतं. आणि सिद्धूबाजी खूप छान म्हणाले होते. त्यांनी सांगितलं होतं हर पर्वत पे हिरे मालिक नहीं होते, हर हाथी के माथे पर मुक्तामणी नहीं होती, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और हर देश में सचिन तेंदुलकर जैसे खिलाड़ी नहीं होते. मैं जब भी उसको देखता हूँ मेरे दिल से आवाज आती है सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि हे सिद्धूबाजी म्हणाले होते. तोच 10 नंबर आहे युवा माहीम टीमची धावसंख्या. एका षटकानंतर उमेश पठारे संधीचं सोनं त्याला करावं लागेल. किरण बारात 6 धावसंख्येवरती तो खेळतोय. न्यू बॉलर विनोद बुधर रावडी गोलंदाजी करण्याकरिता सेकंड ओव्हर. आतापर्यंत आपण विनोद बुधर यांच्या माध्यमातून 3 मॅचेस बघितल्या. त्याच्यामध्ये 1 विकेट त्याने मिळालाय. चांगला बॉल, योग्य पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल सुरुवात डॉट बॉलने होते. विनोद बुधर म्हटलं की जवळचं क्रिकेट आणि खूप मोठा फॅन फॉलोविंग त्यांचा राहिला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्रॅक एग कव्हर ड्राईव्ह PDAPL चौकार. चांगलं टाइम केलं होतं. पहिला बॉल बॉलरने आपल्या नावी केलाय आणि दुसरा बॉल बॅटरने नावी केलाय. हे द्वंद्व युद्ध आपण पाहत आहेत. कधी फलंदाज हवी ठरतोय, कधी गोलंदाज. पुन्हा एकदा रावडी बॉलिंग मार्कवर. हा बॉल आपण पाहिलं तर ऑन साईडला चाललाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. 1 बाउन्स पंचांनी सांगितलं यू कॅन डू ओनली 1 बाउन्स ॲट इन ओव्हर. एकच बाउन्सरची मुभा तुम्हाला मिळेल. त्यावेळेस किरण बारात येथील स्ट्राईक एट वरती. टीमची धावसंख्या युवा माहीम टीमची 15 धावा बिनबाद ही सुरुवात आहे. लक्ष्य 94 धावेंचं 94 रन्स जे करावे लागतील.
3 बॉलचा खेळ होतोय. 5 धावा आल्या त्या 3 बॉलमध्ये. विनोद बुधर पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. लकी कंस्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून. पुढील बॉल ओव्हर द विकेट. हलक्या शादाने स्लाइस केलंय बॉलला. सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला 2 फिल्डरच्या मधून आणि बॉल चाललाय गली रिजन मधून. थर्डमॅनला 4 धाबींसाठी चौकार. बघा चेंडू थोडासा आखोटप्याचा होता आणि अगदी रॉंग वन डिलिव्हरी होती आणि त्यानंतर स्लाइस केला बॉलला आणि हा चौकार. गेन पतली कले निकल के चौका. 4. चांगली बॅटिंग करतायत किरण बारात. चांगली नजर होती. हँड अँड आय कोऑर्डिनेशन योग्य होतं. हे सर्व काही विश निर्वच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. विविध अँगलने 7 कॅमेरासहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. सन्माननीय महेशजी कोती साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. हा बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार होतोय. 4 धावींसाठी किरण बारात मैदानाच्या मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत ॲज अ बॅटर. बघा बॅट स्विच केली होती आणि हा स्विच हिटचा फटका आहे आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेलाय चौकारासाठी. योग्य बॅटिंग, मागणी तसा पुरवठा, म्हणजेच किरण बारात. स्मार्टनेस इन बॅटिंग हे पाहायला मिळालंय. यशाचं मूलमंत्र. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद बुधवार सज्ज होताना अगदी शेवटचा बॉल घेऊन. याही वेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 धाव जोखीम आहे, रिक्स आहे, परंतु ती पत्कारली गेली आणि टीमची धावसंख्या एका धावेच्या नंतर 24 रन 24 धावा बिनबाद युवा माहीम. महेश बोरसे यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय गोलंदाजी करण्यासाठी. धावांची गती जर आपण चेक केली तर 25 वर जाऊन पोहोचलेले आहे. तर फिल्डिंग टीम आपण काही करायची आहे याची नोंद आपण घ्या. अगदी 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं परिपूर्ण करावे लागणार आहेत. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं परिपूर्ण करावी लागतील. त्यानंतर पुढील स्टेप आपल्या समोर येईल. चांगली फिल्डिंग शॉर्ट लेग मध्ये गौरवच्या माध्यमातून राहिली. एकदा मिळते 26 धावेची सलामी आतापर्यंत पाहायला मिळते. पार्टनरशिपची गरज असते. ज्याप्रमाणे म्हणतात ना की नदीला झरण्याची आवश्यकता असते, विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने 2 सलामी वीरांना चांगली सलामी देण्याची आवश्यकता असते. 26 धावा बिनबाद. महेश बोरसे काय चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर वर नियंत्रण होतं. नेट प्रॅक्टिस मध्ये जेव्हा आपण 40 ते 50 बॉल यॉर्करची प्रॅक्टिस करतो तेव्हा कुठे एक परफेक्ट यॉर्कर पडतो आणि तोच परफेक्ट यॉर्कर आतापर्यंत 111 नेल्सन पाहायला मिळत आहेत या 3 बॉलमध्ये. 27 रन्स. टार्गेट 94. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकच धावा. बघा 4 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात. मोठी फटके खेळू देत नाहीये हा गोलंदाज महेश बोरसे.
म्हणूनच मी उल्लेख केला होता की त्याच्याकडे क्षमता आहे असा गोलंदाज महेश बोरसे. षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होतोय महेश. आणि यावेळी समोर आहे किरण बारात. चांगली बॅटिंग तो देखील करतोय. वेग प्रचंड होता परंतु आज चेंडू डाऊन द लेग साइड मध्ये पिच झाला आणि म्हणूनच मुन्ना पठाण सर वळतायत. त्यांच्या माध्यमातून इशारा व्हाईट बॉलचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं संदेश किस्मतराव सर पाहायला मिळत आहेत. आपलंही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. अगदी खोलात हा बॉल टाकलाय. काय नियंत्रण आहे, काय डिसिप्लिन आहे. क्रिकेटमधील सी फॉर कंट्रोल अँड सी फॉर कॉन्सन्ट्रेशन हे दोन शब्द महेश बोरसे यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. आतापर्यंत एक वाईट वगळता खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग तो करतोय. शेवटचा बॉल महेश बोरसे यांच्या स्पेलच्या माध्यमातून फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला बिटवीन द गॅप बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार आहे. या 4 धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली. आशिष जिकडे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. 34-34. तीस बॉल मध्ये 60 धाब्यांची गरज आहे. जाऊया मॅचच्या दिशेने पुनश्च एकदा. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. 35 धाब्यांची पार्टनरशिप आहे पहिल्या विकेटसाठी. त्याच्यामध्ये किरण बारात खेळतोय. 11 चेंडूमध्ये 19 धावेची इनिंग आणि उमेश पठारे 8 बॉलमध्ये 13. अशा अनुषंगाने युवा माहीम संघ. दुसऱ्या बाजूला लकी कंस्ट्रक्शन हा संघ पाहायला मिळतोय. 29 चेंडू आणि 59 धाब्यांची गरज. अशा अनुषंगाने सामना चाललाय. सामना अजूनही बॅलन्सिंग क्रिकेटच बघण्यासाठी प्रत्येकाला मजा येते. एंटरटेनमेंट होतं आणि तोच सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पण विनोद बुधवार पुढील बॉल घेऊन वेग प्रचंड या बॉलमध्ये आणि हा फटका फसलाय. फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. विकेट क्रमांक 1. 3, 4. उमेशने चांगला झेल गॅदर केला. पहिला विकेट 35 या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. आमच्या प्रेक्षकांना ऑन स्क्रीन विश नेटवर्कची टीम या ठिकाणी दर्शवत आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगला खूप प्रचंड आतापर्यंत प्रतिसाद मिळालाय. आता प्रतीक शिंगडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. टीमचा कॅप्टन. 35 वर 1 आणि 1 डाऊन मॅन प्रतीक शिंगडे अप्पी मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनोद बुधवार समोर पाहायला मिळत आहेत. पालघरमधील सुपरस्टार अप्पी आहे तर जव्हारमधील सुपरस्टार आहेत रावडी. आता बेस वर्सेस बेसची लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
ऑन साइडला आल्या आल्या बॉलला हवाई सफर, एअर स्ट्राईक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर पाहायला मिळाला. 41 धाव फलक्यावरती बघा. ड्रेसिंग रूम मधूनच प्रतीक सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवर त्याने अकाउंट 6 धावेने ओपन केलंय. टीमची धावसंख्या युवा माहीम संघाची 41 धावा, 1 गडी बाद. यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळाला. षटकारानंतर निर्धाव बॉलने कमबॅक केलंय. या बॉलरने विनोद भूधर रावडी यांनी 94 धावेंचा पाठला करायचा आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आहेत विनोद भूधर. षटकामधील 5वा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील शांत ठेवलाय. पहिला बॉल षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर पुढील 2 बॉल योग्य अनुषंगाने हाताळणी पाहायला मिळते. स्मार्टनेस इन बॉलिंग. 41 धावा, 1 गडी बाद. अगदी शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा आणि विनोद भूधर यांच्या 2 षटकांच्या स्पेलचा. यावेळेस चांगल्या रीतीने नोलुक शॉट लेगलनचा प्रयोग राहिलाय आणि त्याच्यावरती 1च धाव मिळते. स्कोर कार्ड वरती एकेरीच्या माध्यमातून 42 धावा जेवण होताना पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा, 1 गडी बाद. आता 24 बॉल, 52 धाबींची गरज. षटक क्रमांक 5 मधील पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बाट मधून आणखीन एक भव्य षटकार. फटका डीप मध्ये फिल्डर, परंतु दर्शक बुडून फक्त या बॉल कडे पाहत राहतील, कारण की बॉल फरार झालाय, सीमारेषा पलीकडे गेलाय आणि हा येतोय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार.
पुन्हा पुढील बॉल गौरवचा, चांगल्या अनुषंगाने या बॉलला खेळून काढले, पुन्हा बिटवीन द गॅप बॉल चाललाय त्या क्षेत्रामध्ये. पंचाने सांगितलं यस, षटकार, 6 धावा अप्पीच्या बॅट मधून हा येतोय. आणखीन एक षटकार बघा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. षटकार, चेंडू योग्य होता, टर्न झाला बॉल आणि काय टाइम केलं या बॉलला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल. कुठल्याही प्रकारचा चान्स नव्हता फिल्डरला. पहिला षटकार आलाय, दुसरा चौकार आलाय आणि तिसरा पुन्हा षटकार आलाय. धावसंख्या 58, 21 बॉल 36 धावांची गरज. गौरव कमबॅक करावं लागेल एक बॉलर म्हणून. गौरव हावरे सरळ यावेळेस पाहायला मिळतोय स्ट्रेटला, ग्रेट टायमिंग, चौकार. शत्रुघ्न बसवत साहेबांच्या स्वागतासाठी आणि किरणजी खरपडे साहेबांच्या स्वागतासाठी हा चौकार गेला. उमेशजी यांच्या स्वागतासाठी पाहायला मिळतोय हा चौकार आलाय स्ट्रेटला. चांगली बॅटिंग, आक्रमण केलं या बॉलरवर. आता 20 बॉल 32 धावांची गरज. कमी गतीचा वापर, बॅक टू बॉलर, ड्राईव्ह केलं होतं, स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतोय. प्रतीक शिंगडे 9 बॉलमध्ये 27 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आहे 62, 62 धावा. अंतिम बॉल षटक क्रमांक 5च्या माध्यमातून गौरव हावरे. हा बॉल उंच गेलाय, फिल्डर आलेत खाली आणि यावेळेस खूप छान पद्धतीने झेल परिपूर्ण झालाय. याच विकेटच्या शोधामध्ये होता हा बॉलर आणि त्याने अंततः विकेट घेतली. जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेब, सह अध्यक्ष सन्माननीय महेशजी खोती साहेब, कार्याध्यक्ष पाहायला मिळत आहेत विद्यमान नगरसेवक पालघर नगर परिषद, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीपजी धोडी साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. विद्युतजी लहांगे साहेब मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलजी भिसे साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तेजसजी मेरे आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पप्पू आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आशिष वेलकम आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यतीनजी भोईर आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. हा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता लढायचं आहे, आता घडायचं आहे, आता लढायचं आहे आणि आता जिंकायचं आहे हे सांगतायत मैदानाच्या आतमध्ये आमचे संपूर्ण क्रिकेटपटू. किरण बारा सेट बॅटर आहेत, ज्याप्रमाणे ते बॅटिंग करतायत. म्हणून म्हणतात ना मोबाईलमध्ये नेट क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं आवश्यक. सचिन वाघ आले, चला फिल्डिंग टीम थोडीशी घाई करा. सचिन वाघ गोलंदाजी करण्याकरिता समोर आहेत किरण बारात. पहिलाच बॉल बॅट स्विच केली आणि स्वीट टायमिंग सहित बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार. थँक्यू व्हेरी मच. आज चौकार आलाय. पुढील बॉल हा देखील बॉल पाहायला मिळतोय. बघा किरण अप्रतिम वेट ट्रान्सफर करून मागच्या पायावरती क्रिकेटचे सामने खेळतोय आणि बॅटिंग योग्य प्रकारे तो करतोय. 24 धावसंख्येवरती त्याची बॅटिंग राहिलेली आहे. विनय उंबरसाडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचाही खेळ अप्रतिम राहिलाय. यंदाच्या हंगामात आपण जर बघितलं डिओ हे नाव चर्चेत नेहमीच राहिलंय. सचिन वाघ त्याच ताकदीचा बॉलर आहे. हा बॉल फुलटस होता आणि त्याला लॉफ्ट केलंय ऑन साइडला. वन हँडेडली झेल घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस यस DRSचा वापर केलाय बॅटरने बीमर करिता. आणि टीव्ही अंपायर आमच्या येथील नितेशजी कदम सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून थर्ड अंपायरचा रोल पाहायला मिळतोय. प्राईड ऑफ टिंबी खोडावे. डिसिजन पेंडिंग.
इट्स अ नो बॉल. टीपीएम वरचा निर्णय आलाय. यावेळेस लॉब केलं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं जात आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. 4. व्यासपीठावरती यतीनजी भोईर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वायबी कलेक्शनचे ऑनर राहुल शनिवार आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट विनय हुंबरसरांनी आपली छाप पुन्हा एकदा सोडलेली आहे. चांगली बॅटिंग युवा माहीम टीमच्या माध्यमातून होते. धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालाय. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 78 या अंकावरती 78 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणखीन एक ढगात मारलाय आणि हा बॉल चाललाय लांब 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 खूपच लांब. आणखीन एक भव्य षटकार. आणखीन एक चेंडू हवेत राहिलाय आणि हा झेल अप्रतिम परिपूर्ण पाहायला मिळतोय. 1, 2, खूप सुंदर झेल परिपूर्ण झाला. सचिन वाघ यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली रिओने आणि त्याचं स्वागत होतंय टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट्स मध्ये. वैभव धूम येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 84 रन धावसंख्या आहे. 84. 13 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज हे मॅचचं समीकरण. यावेळी वेळेस चांगला बॉल पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा 2 गडी बाद कॉटन बोल्ड पाहायला मिळत आहेत. मागील 2 विकेट्स. 1, 2, षटक क्रमांक 7 मध्ये पुन्हा एकदा गौरव हावरेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. धावसंख्या 84 ला 4. किरण बाराद ऑन स्ट्राइक बॅटर.
आणि नवीन फलंदाज मनीष उराडे. व्हाईट बॉल मिळतील 2 धाबा. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 86. ही धावसंख्या आहे 86 धाबा. 4 गडी बाद युवा माहीम. चांगला रन चेस पाहायला मिळाला. सुरुवात योग्य झाली. चांगला बॉल पाहायला मिळतो आणि यावेळेस बॅटरने डेब्यू घेतलाय. वाईट करिता डेरेचा वापर. इट्स अ फेअर बॉल. योग्य बॉल पाहायला मिळतोय. लिगल बॉल मध्ये हा चेंडू काउंट केला जाईल. रिव्ह्यू लॉस्ट. हलक्याच्या हाताने यावेळेस या बॉलला खेळलंय मनीषने आणि त्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 87 ला. 87 रन्स. युवा माहीम 94 धावेंचा पाठलाग करताना तर लकी कन्स्ट्रक्शन संघ दुसऱ्या बाजूने आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल हवेत आहे. चांगले प्रयत्न राहिले विशालच्या त्या ठिकाणी डीप मध्ये. 2 धावा मिळतील किरणला. चांगलं स्टार्ट करणं आणि चांगलं फिनिश करणं या दोन्ही गोष्टी मला जमतात हे सांगतोय. किरण बारात शुरुआत भी मैंने की है और खत्म भी मैं ही करूंगा अशा अनुषंगाने हा येतोय चौकार. 93 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता फक्त एका धावेची गरज. जो मी उल्लेख केला सुरुवाती करणं आणि फिनिश करणं हे प्रत्येकाला गोष्टी जमत नसतात आणि त्या गोष्टी मात्र अद्यावत केल्यात. हा बॉल लॉंग स्टॉपला चाललाय आणि नॉन स्टॉप चाललाय. बाईटच्या माध्यमातून चौकार आलाय आणि हा विजयाचा चौकार पाहायला मिळतोय टीमसाठी. युवा माहीम टीम कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम लकी कन्स्ट्रक्शन.